हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सगळे? तर इथे बघा पाऊस सुरू आहे आणि दुपारचे वाजले आहेत 3:30. तुम्ही बघू शकता घड्याळात माझी घडी 15 मिनिटं पुढे आहे. तर 3:30 वाजता जे रणारणा ऊन असतं, मस्त बोलतात ना, माणूस जर गेला ना उन्हात तर तो बोलतात ना तापून निघेल बाहेर, करपटून जाईल. अशा ऊन असण्याऐवजी इथे मस्त पाऊस पडतोय आणि वातावरण असं छानसा झालंय. पण याच्या अगोदर असलं भयानक वारं सुटलेलं. सगळी जी माती आहे ना अवतीभवतीची, ती सगळी माती बिल्डिंगच्या खाली ग्राउंड फ्लोअरला जमली आहे आणि इवन सगळा जो कचरा आहे ना तो पण सगळा ग्राउंड फ्लोअरवरती जमलेला आहे खाली बाहेरच्या गेटच्या इथे. मी नंतर तुम्हाला दाखवेन. आता तुम्ही पाऊस बघा आणि आनंद घ्या पाऊसचा बघूनच, कारण भिजू तर नाही शकत. तर मला तर एवढं बरं वाटत होतं ना की विचारू नका. आणि फुलं जे आहेत हे बघा, माझी झाडं जे आहेत त्याला एक हिबिस्कस काय बोलतात आपण, जे गणपती बाप्पाला वाहतो, जास्वंदाचं फूल, ते एक आलेलं आहे. गुलाबाची कळी आलेली आहे आणि काय दिसतंय का, आणि त्या खिडकीमध्ये तिकडे किचनची जी खिडकी आहे तिथे पण मी झाडं लावलेली आहेत. आणि हे जे झाडांचा वेड आहे ना ते माझ्या नवऱ्याला आहे. ओके, मी फक्त तुळशीचं झाड लावलेलं आणि ही तुळशी पण मस्त फुललेली आहे माझी छानशी. आणि त्याच्या बाजूला आवळ्याचं झाड आहे जे की माझ्या मम्मीने दिलं आहे, माझ्या भावाने आणून ठेवलं इथे. बोललं की तू ठेव तुला, तर मी तुळशीच्या बाजूला ठेवलं आहे. आणि इथे बघा मी झूम केलं पण ॲक्च्युली रिक्षा दिसते. या साईडला ॲलोवेराचं झाड आहे आणि भरपूर झाडं आहेत. आणि इथे जेव्हा मी माझ्या लेकीला सांगितलं की मला भजी खाऊसारखं वाटतंय, तर माझी लेक जी आहे तिने भजी करायला घेतलं. मम्मा चल मी बनवते भजी. आणि हाच फायदा असतो मुली असण्याचा. ॲक्च्युली कसं आहे ना, मुलींना पटकन आईवडिलांच्या मनातलं कळतं आणि त्या जे आहेत ना ते सगळ्यात क्लोज असतात. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते जे मला 2-2 मुली आहेत. माझ्या घरात 2-2 लक्ष्म्या आहेत. कधी कधी कोणी मला विचारतं की काय गं तुला 2च मुली आहेत, पण तेव्हा मी अभिमानाने बोलते बरं का, हो माझ्या घरात तर 2-2 लक्ष्मी आहे. बरं, आता हे जे आहे ती भजी बनवते आणि ॲक्च्युली तिने मला काहीच विचारलं नाही, मीठ किती टाकू किंवा बेसन किती टाकू, काहीच नाही. पण तिने स्वतःच्या मर्जीने जे आहे ते बनवते आहे. थोडंसं तेलकट झालेलं, ते तिने तेल निथरवलं नाही, पण असो तरी तिला टिश्यू पेपर सगळं अवेलेबल करून दिलेलं मी. तर तिच्या म्हणजे मी तिला असं सोडून दिलेलं, मी फक्त उभी होती तिथे. कारण कसं गॅस आहे तर थोडंसं रिस्क असतं, तेल आहे अंगावर किंवा चेहऱ्यावरती उडायचं चान्सेस असतं, त्याच्यामुळे मी उभी होती. पण तिने व्यवस्थित केलं. आणि हे जे आहे हे पाव आहे जे मी नितीनकडून मागवलं आणि आम्ही भजी आणि पाव हे असं आम्ही खाणार आहोत. तर तिला मी सांगितलं गॅस जे आहे ते जास्त फास्ट करू नको, बाहेरचं जे पीठ आहे ते पीठ जळून जाईल, लाल होईल आणि भज्या आतमध्ये तसेच्या तसेच राहतील. तर नितीन जे आहेत ते मस्त वातावरणाचं बोलतात ना थंडावा घेतात आणि बोलतात की काय छान वातावरण आहे. तर त्यांचं तर मन प्रसन्न झालेलं, कारण पाऊस जे पडलेला, बिचारे ते गरमीने हैराण परेशान होते आणि त्याच्यामध्ये लेक भजी बनवते असं म्हणल्यावर विचारूच नका. बोलतात ना छाती अशी फुगून मस्त हे झालेली. एक प्राऊड मुमेंट असतो ना की हा बाबा बिना बोले लेक बनवते आहे, मनातलं समजून. तर इथे आम्ही तुळस बघतोय आणि ते हेच बोलत होते की मस्त बागीचा झाल्यासारखा झालेला आहे, सगळी झाडं जे आहेत ती. आणि इथे बघा पाऊस जे आहे पूर्णपणे थांबलेला आहे. पाऊस थांबलाय आणि आम्ही बसलो आहोत भजी खायला. लाईट गेली आहे, पण हे जे लाईट आहे ते जे नॉर्मल असं लाईट एक आमच्याकडे आहे ते लाईट आम्ही चालू करून बसलो आहोत. आणि बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये आम्ही चार्जिंगवाले लाईट आणून ठेवलेत. आणि भजीपाव जे आहे ते मस्तच झालेलं आणि हे पण आस्वाद घेत आहेत
भजीपावचा आणि त्यांना पण लेकीच्या हाताची भजीपाव आवडली आहे. आणि तिला मी सांगितलेलं मिरची फ्राय कर, कशा पद्धतीने फ्राय कर ते पण शिकवलं. तर तिने फ्राय केलं आणि माझ्याकडे गोड चटणी ऑलरेडी फ्रीजमध्ये होती, तर ते लावून आम्ही खातोय. तर इथे बघा पूर्णपणे जे आहे पाऊस थांबलेला आहे, सगळं सुकलंय आणि आम्ही कचरा साफ करतोय, कारण एवढा कचरा झालेला ना, पूर्ण कचरा फर्स्ट ऑफ ऑल तर यांनी कचरा एकत्र म्हणजे आतपर्यंत आलेला कचरा, चुकून जे गेट आहे ते ओपन राहिलं आणि पूर्ण कचरा जो आहे तो आतपर्यंत आलेला. तर पूर्ण झाडून लोटून एक जागे कचरा जमा केला फर्स्ट ऑफ ऑल आणि नंतर मग त्यांनी कचरा जो आहे तो उचलला. ॲक्च्युली खरं म्हणजे हे सर्वांनी केलं पाहिजे, पण कसं आहे ग्राउंड फ्लोअरवरती आम्हीच राहतो ना, त्याच्यामुळे आमची रिस्पॉन्सिबिलिटी. आता काय बोलणार, म्हणजे इथे आहे ना कोणाला काय पडलेलंच नाही आहे. कचरा असेल ना तर बोलतात उडून जाईल, पाणी भरलेलं अक्षरशः. माझ्या नवऱ्यांनी ते पाणी जे आहे तिथे पाणी जायची जी जागा असते ना ती चोकअप होती, ते जागा त्यांनी असं मोठीशी काठी घालून पूर्ण हे केली, तेव्हा जाऊन ते पाणी गेलं. आणि इथे बघा किती स्वच्छ क्लीन झालं आहे. आणि इथे लाईट गेल्या तर हे चार्जिंगवाले लाईट आम्ही लावले आहेत, ते बरेच उपयोगी पडतात आहेत आम्हाला. आणि माझ्या भैलूचं जे आहे ते अभ्यास चालू आहे. तर गाईज जे बघितलात तुम्ही ते संध्याकाळचं होतं आणि हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे. तर आम्ही भजी वगैरे खाल्ली, जेवलो आणि झोपलो. ते काही मला रेकॉर्ड करता आलं नाही. पण हे जे आहे सेकंड डे मॉर्निंगचं आहे. लाईट गेल्या कारणामुळे मला मुळीच असं हे होत नव्हतं की काय रेकॉर्ड करू, काहीच दिसत नव्हतं. हालाकी लाईट जे आहे ते आलं थोडं, एक आय थिंक 2-2.5 तासाने काहीतरी लाईट आलं, पण नाही भेटलं रेकॉर्ड करायला. तर हे सेकंड डे मॉर्निंगचं आहे आणि मला पूर्ण देवारा जो आहे तो स्वच्छ करायचा होता. देव वगैरे आहेत ते घासून घ्यायचे होते. आणि हे जे तुम्ही बघताय हे माझं कळस आहे लक्ष्मी देवीचं, तर त्याच्यावरती मी स्वास्तिक काढलं आहे. असं म्हणतात की कळस जो आहे तो असा प्लेन ठेवू नये, त्याच्यावरती स्वास्तिक काढून आजूबाजूला 2 रेघोट्या, या साईडला 2 रेघोट्या त्या साईडला, म्हणजे स्वास्तिक जो आहे तो पूर्ण पॅक करून टाकायचा रेषा मारून. आणि जो लक्ष्मीचा कळस असतो आपण देवारात ठेवतो तो खाली ठेवू नये देवारात, त्याला तांदळाच्या खाली ठेवावं अशी प्रथा आहे. आणि हा जो नारळ तुम्ही बघताय हा आमच्या कुलदैवताचा नारळ आहे, तर त्याच्या नावाने आम्ही तो नारळ ठेवतो. जर कोकणातली माणसं बघत असतील तर त्यांना माहिती असेल प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये देवाचा नारळ असतो. तर इथे जे माझ्याकडे देवा आहेत जे मी स्वच्छ केलेले आहेत ते ठेवले. आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. हे तेच बाऊल आहेत ह्याचे ब्रासचे जे मी घेतले आणि पहिल्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे, शेअर केलं आहे. तर इथे माझा देवारा जो आहे तो छान मांडून झालेला आहे. आणि हे जे कॉईन तुम्ही बघताय ना, हे कॉईन मी जमा केले आहेत. ह्याच्यावरती वैष्णोदेवी जे आहे ते आहे. तर आम्ही हे कॉईन आम्हाला भेटलं ना, आम्ही खर्च नाही करत, आम्ही असं देवाऱ्यामध्ये ठेवतो. आणि हे जे नारळ आहे ना हे ॲक्च्युली तडकलेलं, 2 ते 3 नारळी माझे असे तडकले. तर तेव्हा मी माझे रिलेटिव्ह आहेत त्यांना कॉल केलं, विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की धुवून ठेवत जा. पण धुवून ठेवलं तरीही हे तडकायला लागले. तर मी आयडिया लावली की का नाही आपण प्लेटामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि नारळाला भिजवून ठेवूया, म्हणजे ते तडकणार नाहीत. तर जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल की तडकतायत तर तुम्ही असं पाण्यामध्ये ठेवू शकता आणि रोज त्याला हे करू शकता. तर माझं पूजा झालेला आहे आणि मी भिजवते आहे तांदूळ. तर हे जे आहे इडली डोसासाठी तांदूळ आहेत, तांदूळ नाही ॲक्च्युली हे कणी आहेत जे गावचे आहेत. आणि त्याचं प्रपोर्शन मी दाखवते. कधी पण जर भिजवायचं असेल तुम्हाला, मी हे डोसासाठी भिजवते आहे, तर डोसासाठी जर भिजवायचं असेल तर बघा मी 4 ग्लास तांदूळ टाकले, ओके. आणि
1 ग्लास जे आहे मी उडदाची डाळ टाकते. म्हणजे पाव हिस्सा जो आहे आपल्याला उडदाची डाळ टाकायचा आहे. कितीही तुम्ही तांदूळ घेतलात, पाव किलो तांदूळ घेतलात तर 100 ग्राम उडदाची डाळ टाकायची. तर इथे रात्रीची डाळ होती, वांग्याची भाजी मी बनवली आणि भात रात्रीचा थोडा होता आणि हा मी बनवला. तर ते जे आहे मी भिजून ठेवलेलं आहे, ठीक आहे. जे तांदूळ आणि डाळ तुम्हाला दाखवले ते 8 तास भिजून ठेवणार आणि रात्री मी वाटणार. तर इथे माझं जे छोटं छकुला आहे ती जेवते आहे आणि तपस्या जोक मारते आहे बसून आणि आम्ही हसतोय. आणि नितीन जे आहेत ते जेवायला ते पण बसतात. मला भूक नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी नंतर जेवेन. हां, चष्मा घ्या, चष्मा. हॅपी जर्नी. थँक्यू. मस्ती करू नका तिथे आणि आईला परेशान करू नका. मजा करणार नाही तर आई आम्हाला चिपकून टाकेल. अच्छा, तिकडे गेलात ना की रेकॉर्ड करा ट्रेनचं वगैरे आईच्या ह्याच्याने. आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि गेलात कुठे, कुठच्या घरी आईकडे गेलात कुठे, ते पण रेकॉर्ड करा आणि मला पाठवून द्या. ठीक आहे, चला. हॅपी जर्नी. आणि आजीला परेशान करू नका. आईला हा घेतलं सगळं. बाय. मोरया. बाय. लवकर या. आम्ही उद्या येतो. वी विल मिस यू. लवकर या. हा, बाय. हे गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता जे तुम्ही बघितलात पोरं गेले आहेत आजीकडे. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं की मी बदलापूरला जाणार आहे आणि उद्या तो दिवस आहे आणि 2-3 फंक्शन आहेत आणि काय आहेत ते तुम्हाला उद्याच माहिती पडेल. तर आता मुलं गेले आहेत आणि ॲक्च्युली नितीनचं वर्क फ्रॉम होम होतं पण त्यांचं वर्कलोड असल्यामुळे मला आज जायला नाही भेटलं. ते बोले आपण उद्या जाऊया. आज आहे थर्सडे आणि उद्या आहे फ्रायडे, परवा आहे सॅटर्डे, नंतर संडे. तर मी उद्या जाणार. उद्या दुपारचं फंक्शन आहे आणि मग तिथेच राहणार आणि सॅटर्डेला पण तिथेच आम्ही राहू आणि निघायचं कधी ते बघूया. ओके, तर घरची हालत मी तुम्हाला दाखवते. या मुलांच्या पॅकिंगच्या चक्करमध्ये सगळं घरामध्ये पसारा झालेला आहे आणि तो आता मला पटापट आवरायचा आहे. तर चला बघूया काय पसारा झाला आहे. पहिला हा पसारा, बेडवरती ना धुमाकूळ घातलेला आहे या लोकांनी कपडे शोधायच्या चक्करमध्ये की मम्मा मला हे घालायचं, मम्मा मला ते घालायचं आहे. नंतर हा बेडवरती बॅग टाकून गेलेला आहे. अभ्यास करत होते, होमवर्क भेटला म्हणून. आणि किचनचा जो पसारा आहे ना तो वेगळाच. तर पसारा तर तुम्ही बघितलातच की कसला गोंधळ घालून ठेवला आहे. किचनमध्ये आहे तो वेगळाच. तर आता मला सगळं साफसफाई करायचं आहे आणि सगळं आवरावर करायचं आहे. मला सांगायची होती की मराठीमध्ये ब्लॉग बनवायला चालू केले आहेत. हिंदीमध्ये होते, पहिला मराठीत होतं, मग हिंदीमध्ये आलीस, मग आता मराठी परत करतेस असं मला कमेंट येतील. तर त्याच्यामुळे मी अगोदरच क्लिअर करते. काही लोकांचे मला रिक्वेस्ट होते की प्लीज तुम्ही हिंदीमध्ये ब्लॉग्स करा. काही माझे फ्रेंड्स आहेत, काही माझे सबस्क्रायबर्स आहेत, काही म्हणजे आहेत असे लोक, बरीचशी लोक. मी पर्सनली त्यांना हे नाही करणार, टिक नाही करणार, पण काही लोक आहेत ज्यांना माझे हिंदीमध्ये ब्लॉग्स पाहिजे होते. त्याच्यामुळे त्यांच्या कम्फर्टेबिलिटीसाठी, त्यांच्या रिक्वेस्टसाठी म्हणून मी हिंदीमध्ये काही ब्लॉग्स केले. म्हणजे त्यांना पण बघायला भेटतील की एक्झॅक्टली काय कसं. कारण माझे असे बरेच फ्रेंड्स आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत आणि काही फ्रेंड्स आहेत जे आउट ऑफ राहतात. त्याच्यामुळे होतं असं की त्यांना मी सांगितलेलं की बाबा माझा असं एक चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि इवन तुम्ही तुमच्या फ्रेंड्स लोकांना, तुम्ही जिथे राहता सोसायटीमध्ये असेल, फ्रेंड्स असतील, तुमचे कलिग्स असेल, जे पण असेल, तुम्ही होईल तेवढं म्हणजे माझे जे यूट्यूब ब्लॉग्स आहेत, डेली ब्लॉग्स आहेत ते व्हायरल करा आणि मला कसं पण 1000 सबस्क्रायबर्स मिळवून द्या. तर असं मी सांगितलेलं. मग त्यांची कंप्लेंट मला यायला लागली. म्हणजे कंप्लेंट नाही बोलू शकत, त्यांचं एक रिक्वेस्ट मला यायला लागलं की आम्ही आउट ऑफ वगैरे राहतो, त्याच्यामुळे इथे मराठी मोस्ट प्रॉबेबली जास्त करून कोणाला येत नाही, तर तू हिंदीमध्ये ब्लॉग्स कर काही काळासाठी. म्हणजे तेवढ्या दरम्यान बघूया कसं काय ते, आम्हाला पण समजेल की एक्झॅक्टली तू कसे ब्लॉग्स बनवते आणि काय हे करते, लाईफस्टाईल वगैरे जे पण असेल ते. आणि मग
थोडंसं चेंज पण तुला वाटेल. त्याच्यामुळे काही काळांतरसाठी मी हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवलेले. मी काही सोडलं नव्हतं, माझी मराठी भाषा ही मी कधीच सोडणार नाही. तर त्यांच्या कम्फर्टेबिलिटीसाठी मी हिंदीमध्ये ब्लॉग्स बनवले आणि आता ते खुश आहेत. त्याच्यामुळे मी आता नॉर्मली जसं माझं ब्लॉग होतं, जसे माझे ब्लॉग्स होते, जसं माझं स्पीच होतं तसंच मी कॅरी ऑन करते आहे. कारण मला माझ्या मराठी भाषेवरती गर्व आहे आणि कुठेतरी मी हिंदीमध्ये ब्लॉग्स करत होती तर मला थोडंसं वाटत होतं की यार मी गर्व बाळगून मराठीमध्ये ब्लॉग्स करत होती आणि आता हिंदीला आली तर त्याच्यावरती पण गर्व आहे मला. तो पण आपला इंडियाचा नॅशनल भाषा आहे आणि हिंदी तर मी मोस्टली प्रिफरच करते. पण कसं आहे, फर्स्ट प्रेफरन्स मातृभाषेला, मराठी भाषेला. त्याच्यामुळे थोडंसं एक खंत होती मनामध्ये की बोलतात ना मराठी सोडून मग हिंदी ब्लॉग्स, पण ते या रिझनसाठी होतं. मी रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्लीज कमेंट करून काही असं बोलू नका की अरे हां आलीस ना आता मराठीवर किंवा असे तसे. अजूनपर्यंत मला कधीच नेगेटिव्ह कमेंट आलेला नाही आहे, टचवूड. पण एक गोष्ट सांगते, कसं आहे चॅनल जसं ग्रो होतं, लोक जसं ब्लॉग्स बघतात तसे प्रत्येकाचे आपले आपले वेगळे राय असतात, वेगळे मतं असतात. आपण कोणाला चुकीचं ठरवू नाही शकत, पण मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर हेच कारण होतं की मी हे लँग्वेज चेंज केलं, बाकी काही नाही. ओके, तर चला आता मी माझ्या लागते डेली रुटीनला. भरपूर कामं आहेत यार. नितीन गेले आहेत मुलांना सोडायला आणि बघू आता कधी येतील. आणि ऊन एवढं आहे ना बाहेर की बाबा विचारू नका. तर चला आता हल्ली दिवसांनी काय माहिती माझ्या स्किनवरती ना असे बारीक बारीक स्पॉट्स येत आहेत. काय करू मला समजत नाही आहे बघा. असं कॅमेरा पकडते तर एवढं कळून नाही येत आहे, पण जवळून जर बघितलं ना तर मग बारीक बारीक घामोळ्या नाही आहेत. मे बी गरमीने, आय डोंट नो, म्हणजे इचिंग होते मला. मॉइश्चरायझर वगैरे मी यूज करते, पण हे मोस्टली मला गरमीमध्येच त्रास होतं आणि नेहमीचं आहे. बारीक बारीक आलं आहे. उष्णतासारखं मी काय खात पण नाही नॉर्मली. दही वगैरे माझ्या डेली रुटीनमध्ये असतं खाण्यामध्ये. त्याच्यामुळे चेहरा आहे ना बेकार वाटतो. असे बारीक बारीक मेकअप जरी केला आणि जवळून रील्स वगैरे बनवताना मग थोडंसं असं हे वाटतं. अवतार बघा माझा, अवतार बघा. कानातले मी घातलेले, पोरं जात होती त्यांच्या सेटवरती, मॅचिंग चेनवरती मॅचिंग होतं. डायमंडचा कसला घातलेला तर ते माझे डायमंडचे होते, तर कानातून काढून अक्षरशः घेऊन गेले. मग दे लो गायलेलो. काय करणार आता. चला कामाला लागते. बोलत बसलं की बोलतच बसायला. चला. तर यामध्ये कपडे जे आहेत ते मिक्स झालेले आहेत. धुतलेले कपडे पण आहेत आणि इवन पोरांनी जे बॅग काढले त्याच्यातले पण कपडे आहेत. तर मुलांना काय घालायचं आहे काही नाही कन्फ्यूज होते. त्याच्यामुळे त्या लोकांनी सगळा कपड्याचा धुमाकूळ घालून गेलेत. तर मी काय करते, कपडे सॉर्ट आउट करते. फर्स्ट ऑफ ऑल 4 लोकांचे 4 वेगळे कपडे असे सॉर्ट आउट करते आणि मग एक म्हणजे जसं आता मी प्रथाचे कपडे वरती ठेवल्यात आणि मी घडी घालते. तर ते घडी घातल्यानंतर मी त्यांना त्यांच्या जागेवर ठेवणार आणि मग नंतर हे बघा, हे आता माझे कपडे आहेत. तर मी माझा असा बॅग, म्हणजे प्रत्येकाचे असे वेगळे बॅग आहेत, त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करून घडी घालून ठेवून द्यायचं. म्हणजे कसं इझी पडतं आणि कन्व्हिनियंट पडतं. कबटमध्ये ते सगळे कपडे काढा, म्हणजे असेच ठेवून द्या विदाऊट बॅग. ते खूप म्हणजे हे होतं, एक कपडे काढायला जा, सगळे कपडे पडून जातात. त्याच्यामुळे मी असं काही हे करून ठेवलं की म्हणजे 4 बॅगा ठेवलेल्या आहेत. नितीनला मी कप्पे दिले आहेत आणि आमचे जे आहेत तिघांचे असे बॅग आहेत. तर त्या बॅगांमध्ये आम्ही कपडे घडी घालून ठेवून देतो. ही जी आहे ही साडी आहे अक्षय तृतीयेला घातलेली, ती धुवून अशीच बाहेर ठेवलेली. तर मी घडी घालते आणि ह्या ज्या नवीन साड्या वगैरे आहेत, माझ्या ब्लाउजेस आहेत, त्या सगळ्या तशाच्या तशाच बाहेर ठेवलेल्या. मी बोली वेळ मला जेव्हा भेटेन तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी घडी घालून ठेवून देईन एकत्र. तर कंटिन्युएशनमध्ये जर मी साड्या घातले तर त्या तशाच असतात आणि साड्या ज्या आहेत माझ्या ते बेडमध्ये असतात. ड्रेसेस, साड्या वगैरे मी इथे ठेवते आणि प्रत्येक गोष्टी मी असं माझ्याकडे चेनवाले झिपवाले बॅग आहेत त्याच्यामध्ये मी ठेवते. वरतून ते ट्रान्सपरंट असतात, ज्याच्यामुळे ते दिसतात की एक्झॅक्टली कुठल्या ह्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे आणि कपडे पण सेफ राहतात आणि चांगले राहतात.
तर ह्या मुलांनी काय केलं आहे की 2-4 कपडे असेच बेडमध्ये टाकून ठेवलेले, ते पण मी प्लास्टिक्समध्ये झिपलॉक बॅग भेटतात, खूप स्वस्ते आहेत ते. मी काही वर्षांपूर्वी घेतलेलं तर मला 10 रुपयाला एक बॅग पडलेलं, आता मे बी 15 रुपये झालं असेल. तर मी त्याच्यामध्येच ठेवते आणि वर्षांवर्षाचे माझे कपडे जे आहेत ते सेफ राहतात. त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे माझे साड्या, माझे ड्रेसेस जे आहेत, जर कुर्ता असेल तर एकामध्ये 2 कुर्ते आरामशीर बसतात. तर माझं जे आहे कपड्यांचा कार्यक्रम डन झाला आहे आणि आता आहे भांड्यांचा कार्यक्रम. कामं काय संपत नाही. बायकांच्या ह्याला ना कामं ती आहेच आयुष्यभर. सो गाईज, आता झाली आहे संध्याकाळ आणि पाऊस 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 वादळी वारं सुटलेलं आहे आणि माझं दिवाबत्ती करून झालेलं आहे. आणि जेवल्यानंतर जे मी झोपली, आय डोंट नो, मे बी वातावरण चेंजेसमुळे की काय, मला एवढं मस्त झोप लागलं ते मी आता 7ला उठली. ते पण ह्यांनी मला आवाज दिला की उठ ज्योती उठ, 7 वाजले. आणि मग मी पटकन उठली आणि बोलली देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. तर दिवाबत्ती झाला आणि बाहेर लावला तुळशीला दिवा, वाऱ्याने तो वाढला. एवढं वारं आहे चालू. आणि मगाशी तर मी जेव्हा झोपलेली ना तेव्हा असं नुसतं म्हणजे एकदम असं बोलतात ना, सगळं जे हे असतं ना, माती धूळ वगैरे सगळं उडून, जर खिडकी चालू असेल तर सगळं घरामध्ये येतं. ग्राउंड फ्लोअरचं घर आहे त्याच्यामुळे काही करू नाही शकत. खिडक्या आणि दरवाजे बंद करतो. आणि लाईट गेला असेल तर नुसतं कोंडायला होतं, असं वाटतं की बापरे. पण इट्स ओके. पण वातावरण थंड झाल्यामुळे मस्त झोप लागली मला आणि आत्ता उठली आहे. माझा चेहरा बघून तुम्ही अंदाज लावू शकता की मस्त ढाराढूर झोपले. आणि हा माणूस बिचारा काम करतो आहे मगासपासून, दुपारपासून, सकाळपासून कामच करतो आहे. ह्या माणसाला बिचारायला वातावरणाचा लाभ घेता आलं नाही. तो बिचारा झोपला नाही माणूस. गरमी 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 करत असतो. आज एवढं थंड वातावरण आहे. मी बोलली या दुपारचं थोडंसं झोपूया आपण, एक 1-1.5 तास जरा निवांत. कसलं काय, कामामुळे त्या माणसाला सुटका नाही. तर माझं दिवाबत्ती लावून झालेलं आहे हे बघा. आणि दुपारी मी भांड्या घासलेच नाही, मी अशीच झोपली. तर झोपून गेली. म्हणजे जेवल्यानंतर मस्त रील्स वगैरे बनवूया आम्ही दोघं मिळून. पण जे झोप लागली मला, कधीतरी असं निवांत झोप लागते वन्स अ वाईल. नाही तर अशीच आपली अर्धा-पाऊण तास अशीच जराशी पडते, कंबर सरळ करते आणि उठून जाते. असं झोप नाही लागत. कधी किंचित असं वातावरण असं थंड वगैरे असेल तर मग काय नाही वाटत. तर चला मध्ये आली आहे. लाईट गेलाय, पण लाईट आलं मगाशी, पण आलाय नाही आलं म्हणजे हा 50-50. बघा ही लाईट वरती दिसते तुम्हाला, ही एवढं म्हणजे हे असतंय आपलं उजेड असतंय, पण हे 50%च काम करतंय. आणि त्या रूममध्ये पण तेच झालं आणि बाहेर पण तेच झालं. एकदम म्हणजे व्होल्टेज कमी हे आहे, म्हणजे पॉवर सप्लाय कमी केला आहे त्या लोकांनी. त्याच्यामुळे एकदम असं मंद मंद वाटतं आणि त्याच्यामुळे काम करायचं पण मंद, पण करावं तर लागेल. रात्रीचे वाजले आहेत 9 अँड हे बघा लाईट आहे बट अंधार आहे, व्होल्टेज कमी आहे, लाईट सप्लाय कमी आहे. इवन घरामध्ये पण तेच हालत आहे. अजूनपर्यंत लाईट जे आहे ते व्यवस्थित आलेलं नाही आहे. 50% लाईट आहे नावाला. आणि इवन वॉशरूममधली दोन्ही लाईट मी चालू केली ना तर अशी ब्लिंक होतात. आणि सगळ्यांच्या घरचं तेच हालत आहे, फक्त आमचं म्हणून नाही. कारण मला आला आहे कंटाळ, थोडंसं वॉक करायचं आहे. आणि हे पण दुपारपासून घरातच, सकाळपासून घरातच आहे. ते तरी ॲटलिस्ट तपस्या आणि प्रथाला सोडायला स्टेशनला तरी गेलेले, मी तर कुठेच नाही गेले. तर बघूया, वॉकला निघालो आहे. 9 वाजल्यात आणि बघू आता काय. बघा बघा पोरांनो, तुमचा बाप मजा करायला स्टेशनला येऊन चणे खायले चणे. तर गाईज आम्ही निघालो होतो ॲक्च्युली वॉक करायला. मी विचार केला की जरासं भाजी वगैरे घेईन, पण मग हे बोलले चल स्टेशनला जाऊया, असंच फिरून येऊया. मुलं पण नव्हती आणि जेवण तर ऑलरेडी ऑलमोस्ट होतंच. त्याच्यामुळे मग आम्ही असंच स्टेशनला आलो आणि तिथे आम्हाला चणे भेटले, तर आम्ही चणे खाल्ले. आणि ते खाल्ल्यानंतर मला ताटगोळे दिसले. मला ताटगोळे खूप आवडतात आणि गरमीच्या सीझनमध्ये हे खूप हेल्दी असतात. तर थोडे मी पुढे गेली तर मला तिथे कानातले दिसले, जे मी मंगळसूत्र घेतलेलं अक्षय तृतीयेच्या दिवशी, त्याचे मॅचिंग कानातले मला घ्यायचे होते, कारण मला बदलापूरला फंक्शनमध्ये घालायचं होतं. त्याच्यामुळे मग मी सहजच बघितले आणि त्यातले मला हे जे पेअर आहे ते आवडलं कानातल्याचं. त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे आणि हे 100 रुपयाचं आहे.
खूप छान आहे, मला खूप आवडलं आणि त्याला मस्तपैकी मॅच पण होतं आहे. आणि मंगळसूत्र पण मी ॲक्च्युली बघत होती, पण काय एवढे खास नव्हते तिथे. आणि हा जो आहे हा एक मी बघितला आहे, तो मला आवडला आहे. बघूया नेक्स्ट टाईम मी हा घेईन. त्यांना मी विचारलं तर मला ₹150 सांगितलं त्यांनी. असे 3 लेयर आहेत ह्याला, सिलेंड्रिकल मणी आहे ते. सिलेंड्रिकल नाही, काय बोलतात त्याला, बोरमाळ टाईप आहे आणि असे 3 लेयर्स आहे आणि आता हा भरपूर फॅशनमध्ये निघाला आहे. तर ₹150 सांगितलं त्यांनी मला. खूप कन्व्हिनियंट आहे, चांगलं आहे आणि क्वालिटी पण ओके वाटली मला. तर थोडंसं पुढे आम्ही गेलो तिथे. हा काय मी घेतला नाही, नेक्स्ट टाईम घेईन. तर मी पाणीपुरी खाल्लं आणि मी स्टेशनला आली आणि पाणीपुरी नाही खाल्लं, असं होऊच नाही शकत. तर पाणीपुरी खाता खाताच मी रील बनवलेला आहे. आय होप तुम्ही बघितलं असेल. आणि मला असंच तर्क सुचलं, एवढी चांगली आहे कुल्फी. द्या बघू जरा. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा आता आम पण ना बरं, मग काय मला तर येताना आम्हाला मोमोज दिसले. मी एवढी मोमो लवर नाही आहे, पण कधीतरी मला वन्स अ व्हाईल खायचं मन करतं. आणि आम्ही लास्ट टाईम याच्याचकडे मोमोज खाल्लेला, आय थिंक 6 महिने झाले असेल त्या गोष्टीला. तेव्हा प्रथा तपस्या पण आमच्यासोबत होती. तर ह्याचं टेस्ट जे आहे ते चांगलं आहे आणि ठीक आहे, ओके, कधीतरी खायला ओके आहे आणि मला आवडतात ॲक्च्युली. पण मैद्यामुळे मी जास्त प्रिफर नाही करत. तर टेस्ट वाईज चांगलं होतं आणि मस्त एन्जॉय केलं मोमोज. तर आता आम्ही निघालो आहोत घरी जायसाठी. सो आम्ही आलो आहोत घरी आणि रात्रीचे वाजले आहेत 11. ॲक्च्युली निघालोच आम्ही 9 वाजता आणि स्टेशनला आय थिंक 9:15ला पोचलो. तर शॉपिंग वगैरे काही केलं नाही, बस खाल्लं आणि हे फक्त मी एक घेतलं. तर हे कशावरती घेतलं मी, अक्षय तृतीयेचं जे मंगळसूत्र घेतलेलं तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरती हे मॅचिंग आहे. तर हे मी घेतलं आहे आणि हे आहे ₹100चं. तर मी बोलली की बघूया, छान वाटलं तर घेऊया. तर मला आवडलं म्हणून मी हे घेतलं. तर आता माझं तर पोट भरलेलं आहे, एवढं सगळं खाऊन अजिबात जागा नाही आहे. तर मी तर मस्त झोपणार आहे आता. आणि थोडंसं जेवण आहे एक माणसा एवढं. नितीनने काहीच खाल्लं नाही, पाणीपुरी नाही खाल्लं, मोमोज नाही खाल्ले, कारण ते पूर्ण हेल्थ कॉन्शियस आहेत आणि ते अजिबात बाहेरचं म्हणजे जास्त खात नाही. त्यांनी फक्त एक आईस्क्रीमच खाल्लं. तर ऑब्व्हियसली एक माणसाचं जेवण होतं आहे, तर ते आता जेवणार आहे, ते जेवतात ते. मी असं झोपणार आहे, माझं पोट जे आहे फुल भरलं. आमपन्ना, हे आमपन्ना आहे. अरे यार, आज पण खतम. मँगो डॉली आहे. कुठला फ्लेवर आहे? एक मँगो डॉली दे. किती? तर आम्ही आलो आहोत वॉकला आणि ह्या माणसाने परत एकदा आईस्क्रीम घेतलाय. गोड बोलले ना, हा माणूस पागल होऊन जातो. घरामध्ये पण काय गोड वस्तू आणून ठेवलेली असेल ना, वेळेच्या अगोदरच संपवतो हा माणूस. क्रेझी फॉर स्वीट. म्हणून बायको बी गोड भेटले ना, भेटलं की नाही? हां, काय बोलत काय नवरा आहे, बायकोची तारीफ बी करत नाही. खोटं तारीफ तरी करावं. नो कमेंट्स. नो कमेंट्स. तर मी घेतले मँगो डॉली, ऑल टाईम फेवरेट, मला आवडते. तर आम्ही वॉक करतोय. पोरं नाही आहेत, बघू. खूप एकदम खाली खाली वाटतं. आणि जेव्हा पोरं हे ब्लॉग बघतील तेव्हा आम्हाला कापून टाकतील, बोलतील चला स्टेशनला घेऊन चला, जे पण तुम्ही खाल्लात आम्हाला सोडून ते सगळं आता तुम्हाला द्यावं लागेल आम्हाला, असं बोलतील.
चला मग आम्ही वॉक करतो. गुड नाईट.